एका काळ्या रात्री सुमारे 2 वाजता ॲम्ब्युलन्सच्या आवाजाने मी जागा झालो. कोण म्हणून सहज स्ट्रीट लाईटच्या उजेडात बघण्याचे प्रयत्न करीत होतो. ॲम्ब्युलन्स जवळच एका झोपडीसमोर उभी झाली. जीव धडकन झालं. काय झालं, कोण गेलं, असे एक ना एक अनेक प्रश्न पडत होते. धनूचा नवरा गेला वाटतं, जवळच उभी बायको म्हणाली. थोड्याच वेळाने धनू म्हणजे धनश्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आम्हा सगळ्यांनाही खूप वाईट वाटत होते. पण एकदा गेलेला माणूस कधी परतून येतो का? आमच्या डोळ्यासमोरून धनू आणि तिच्या भूतकाळात घडलेल्या बऱ्याच गोष्टी एकामागून एक चित्रफिताप्रमाणे येत होत्या. विचारांचं चक्र जसजसं झोपेत रूपांतरित होत होतं तसतसं धनूच्या रडण्याचाही आवाज मंद पडू लागला. धनूला 2 मुली होत्या. एक 6 वर्षांचा मुलगा आणि दुसरी 5 वर्षांची मुलगी. दिसायला ती काळी सावळी होती म्हणून तिचा नवरा तिला प्रेमाने डोमडी असा हाक मारायचा. एरवी तो तिला कधीही कोणाकडे कामाला नाही पाठवायचा, ना घरकामाला ना कुठल्या नोकरीला. ती नेहमी म्हणायची, अहो मला सुद्धा कामावर जाऊ देत जा, तितकेच आपल्या घराला हातभार होईल आणि मी पण आत्मनिर्भर होईल. पण त्यांनी कधी ऐकलं नाही. तू मुलं आणि घरदार सांभाळ, मी आहे ना काम करायला, असं तो नेहमी म्हणायचा. बाहेरचे जग आपल्या बायकोकडे वाईट नजरेने बघेल अशी त्याची समज असावी. रात्रंदिवस ॲटो रिक्षा चालवून तो आपल्या बायकोपोरांचा सांभाळ करत होता. थकून भागून आल्यावर थोडीशी पीत पण होता. जशी सोबत तशा सवयी आपोआप लागतात, नाही का? मेहनतीचे काम करणारे मजूरवर्ग यांना संध्याकाळी थोडी घेतल्याशिवाय झोप लागत नसावी. असो, एक दिवशी धनूच्या नवऱ्याला ॲटो स्टँडवर चक्कर आले आणि तो खाली रस्त्यावर कोसळला. त्याच्या सोबतच्या ॲटो ड्रायव्हरनी त्याला लगेच हॉस्पिटलला नेले, पण तो आधीच मरण पावला होता. ॲटोपाशी रिपोर्टरप्रमाणे त्याच्या मेंदूत गाठ असल्याचं कळलं. ती फुटल्या कारणाने तो चक्कर येऊन पडला असावा. ॲटो आता धनूच्या घरासमोर एकटाच उभा राहायचा. तिचे मुले त्यात बसून खेळायचे. कोण होता आता त्याला चालवायला? हळूहळू धनूची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. घरात होतं ते सगळं संपायला लागलं. माझ्या बायकोने तिला घरकामाला यायला बोलावले, पण तिने चक्क नकार दिला. म्हणाली, यांना ते आवडत नव्हतं. होते तेव्हा काही काम करू दिले नाही, आता उपासमार होत आहे. मुलांच्या शाळेची फी भरायला सुद्धा पैसे नाही आहे. मग आता काय करणार? बायकोने विचारले. ती काहीही न बोलता खाली मान करून निघून गेली. मला जरा तिचं नवलच वाटलं. मरेल पण वागणार नाही अशी ती वागत होती. मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. तसंही मी बायांपासून 2 हात लांबच असतो, कारण पुरुषांनी जर परक्या बाईची चांगल्या अंतःकरणाने जरी मदत केली तरी बघणाऱ्याला अनर्थ काढायला एक क्षणसुद्धा लागत नाही. हा युगच आगळा वेगळा आहे. स्त्री पुरुषांचे संबंध आधीसारखे पवित्र राहिले नाहीत. तरुण भाऊ बहीण जरी सोबत जात असले तरी यांचा वेगळाच अर्थ लावला जातो. घोर कलयुग आहे हा. धनू कशीबशी दिवस काढत होती. तिचे मुले आता शाळेत सुद्धा जात नव्हते. ॲटो हुबा खराब होण्यापेक्षा त्याला किरायाने दे असं तिच्या नवऱ्याच्या एका मित्राने तिला एके दिवशी सुचवले. तिलाही ते योग्य वाटले आणि धनूने आपला ॲटो त्या माणसाला विश्वासाने देऊन दिले. काही दिवस व्यवस्थित गेले. तो संध्याकाळी तिला पैसे आणून द्यायचा. धनूलाही तितकाच आधार वाटत होता त्याचा. तिने देवाचे आभार मानले. दसऱ्याच्या दिवशी त्याने ॲटो धुवून पुसून काढले. फुलांनी सजून पूजा केली. नारळ फोडून प्रसाद वाटला. थोडा वेळ मुलांसोबत खेळून तो परत जायला निघाला. तितक्यात धनूने त्याला थांबून संध्याकाळी जेवण करून जायला सांगितले. तोही हो म्हणून निघून गेला. संध्याकाळची रात्र होत आली होती, पण तो जेवायला आला नाही. वाट पाहता पाहता तिला झोप यायला लागली. धनू काहीतरी तिला हाक मारली. ती जागी झाली. खूप उशीर केला यायला? तिने विचारलं. हो, बराच उशीर झाला, तो म्हणाला. धनूनेही त्याला जेवणाचे ताट वाढले. 10 वाजता आले होते. जेवण आटोपल्यावर त्याने धनूला विचारले, धनू, माझ्यासोबत दुसरे लग्न करशील? धनू अचानक असा प्रश्न ऐकल्यावर घाबरली. काय उत्तर द्यायचे तिला कळत नव्हतं. त्याचं तिरस्कारही करू शकत नव्हती, कारण त्याच्याच साह्याने सद्य परिस्थिती तिचे घर चालत होते. पण तोही काही ना काही चुकीचं बोलत नव्हता. दोघांनाही एकमेकांची गरज होती. ती काहीही बोलली नाहीत. त्याने सुद्धा जास्त जोर दिला नाही. तू विचार करून सांग, काही घाई नाही आहे, तो धनूला सांगत निघून गेला. धनूच्या डोळ्याची झोपच उडाली होती. तिचा नवरा जाऊन जेमतेम 6 महिने होत आले होते. तिला आपले जुने दिवस आठवायला लागले. मागच्या वर्षी दसऱ्याला सगळेजण रावण दहनासाठी आपल्या ॲटोने गेलो होतो. जत्रेत त्याने धनूला नवीन बांगड्या आणि पायातील चांदीचे पैंजण घेऊन दिल्या होत्या.
ती किती खुश झाली होती. मुलांना फुगे आणि लाकडी तलवार घेऊन दिले होते. मुलगा हातात ती तलवार घेऊन जय श्रीरामचा जयघोष करत इकडून तिकडं उड्या मारत होता. परत घरी येताना मारुतीच्या देवळात त्याने सोनं म्हणजेच आपट्याचं पान वाहिले आणि घरी येऊन आधी आपल्या देवघरात नंतर एकमेकाला सोनं दिलं होतं. मुलं बाहेर पळाल्यावर त्याने तिला घट्ट मिठीत भरले आणि म्हणाला, डोंबडे, पुढच्या वर्षी तुला सोन्याच्या बांगड्या घडवून देणार. नक्की? तिने विचारले. अगदी 16 आणे. तो म्हणाला. 2 थेंब तिच्या डोळ्यातून खाली घसरले. पहाटेचे 4 वाजत आले होते. तिने डोळे पुसले आणि मुलांजवळ झोपायला गेली. पण झोप काही लागत नव्हती. नशिबाने अशी थट्टा केल्यावर कशी लागणार होती तिला झोप? दुसरे लग्न करायचे की नाही? आपल्या मुलांचे कसं होईल? ते शेवटी सावत्र मुलंच गणल्या जाणार होते. माणसाचे काय, त्याला ती फक्त रात्र एक सहचारी म्हणून हवी होती. पुढे त्याचे मुलं झाली की तिच्या आपल्या मुलांकडे आपोआप दुर्लक्ष होत जाणार होते. नाही, ती पुटपुटली, मी आपल्या मुलांना अशा वाऱ्यावर सोडू शकणार नाही. मी त्यांच्यासाठी जगेल. आपल्या नवऱ्याची स्वप्न पूर्ण करणार. त्यांना चांगल्या शाळेत शिकवणार. त्यांना त्यांच्या पायावर उभे करणार. अशी मनाशी घट्ट निर्धार करून ती झोपी गेली. आई, सकाळचे 7 वाजले. मुलीने धनूला उठवले. धनू पटकन उठली आणि घरातल्या कामात गुंतून गेली. 9च्या सुमारास तो ॲटो घ्यायला आला. धनूनेही काही न बोलता त्याला ऑटोच्या किल्ल्या दिल्या. तिची मानसिक तयारी नव्हती. त्याच्या प्रश्नाचे उत्तर तिला सापडत नव्हतं. काय सांगू त्याला? तिलाही काहीच कळत नव्हतं. संध्याकाळी तो जेव्हा ॲटो परत करायला आला तेव्हा धनूने त्याला म्हटले, दादा, तुझे आमच्यावर, माझ्या मुलावर खूप उपकार आहे. तू जर नसता तर आमच्यावर उपासमारीची वेळ आली असती. तू देवासारखा आमच्या मदतीला धावून आला. कुबुना त्यांनीच तुम्हाला जणू आमच्याकरिता पाठवले असणार. उपकार अजून करशील? त्यांनी प्रश्नवाचक नजरेने तिच्याकडे बघितले. काय? तो म्हणाला, तुम्ही मला ॲटो चालवण्याची शिकवणी आणि लायसन्स मिळवून द्याल? एक क्षण तो विचारातच पडला. त्याला आपल्या अपमानसुद्धा झाल्यासारखं वाटलं असेल. पण तो पटकन सावरला. रुमालाने घाम पुसत चेहऱ्यावर हास्य फुलवत म्हणाला, का नाही? आपल्या बहिणीसाठी इतकंही करू शकणार नाही का? तिच्या डोळ्यात पाणी आले. यावेळेस मात्र ते सुखाचे अश्रू होते. धावतच ती घरात गेली आणि आपल्या नवऱ्याच्या पोटापुढे हात जोडत म्हणाली, खरंच तुम्हाला आमची काळजी आहे हो. तुम्ही गेलात पण तिथून सुद्धा आमची पाठराखण करीत आहात. डोंबडे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कुठल्याही रूपात तुमचे सांभाळ करणार आहे. हे माझे वचन आहे तुला. तिने मान वर करून फोटोकडे बघितले आणि तिच्या डोळ्यातून सजलधारा वाहू लागल्या.